Good morning. Previous lecture we have discussed about phenol rearrangement. In that lecture we have just seen the symmetrical 1,2 diol treated with acid. That time you will get phenol. Okay, म्हणजे आपण कोणता एक्झाम्पल बघितलं हे CH3 OH, okay, CH3 again CH3 this OH 1,2 diol. यालाच काय म्हणू आपण phenol. Okay, it treated with acid like H2SO4. That time you will get phenol. CH3 C double bond O CH3, this CH3 and this CH3. This is phenol. Okay, this general example was symmetrical diol. This is symmetrical diol. Okay, this 1,2 diol treated with acid. That time you will get phenol, but this diol is a symmetrical diol. ओके, मग आपण सिमेट्रिकल डायोल असेल तर कोणत्याही दोन्ही ह्या हायड्रॉक्सी ग्रुपचं प्रोटोनेशन करू शकतो, होऊ शकतं आणि याचंही होऊ शकतो आणि तुम्हाला हा कंपाऊंड मिळू शकतो. पण ज्यावेळेस अनसिमेट्रिकल डायोल असेल त्यावेळेस कोणत्या हायड्रॉक्सी ग्रुपचं प्रोटोनेशन होईल आणि आपल्याला आपला कंपाऊंड और रिएक्शन प्रोडक्ट मिळेल हे आपण बघूया. ओके, unsymmetrical diol. If you treating unsymmetrical 1,2 diol with acid, at that time you will get phenol. Product of this phenol reaction, phenol rearrangement. आता याच्यामध्ये बघू आपण सेकंड एक्झाम्पल CH3 this CH3 OH this phenyl. Okay, and this OH. This is a unsymmetrical (1,2) diol or vicinal diol. Okay, आता इथे बघा this carbon containing 2 phenyl ring and this carbon containing 2 methyl group, means these two are different. Okay, 2 carbon contain 2 different. ओके, तर मग आता बघूया याचं जर आपण हे केलं this 1,2 diol treated with acid. That time you will get this product CH3 C double bond O C this phenyl. इथे आपण CH3 phenyl ring. Okay, this phenyl you will get this compound. ओके, पण हाच कंपाऊंड का मिळतो तर आता आपण बघूया. ओके, बघा याचं जर आपण प्रोटोनेशन केलं याची पॉसिबिलिटी 2 पॉसिबिलिटी येऊ शकतात. ओके, इफ यू प्रोटोनेटिंग बघा हाय हायड्रॉक्सी ग्रुप प्रोटोनेट होऊ शकतो आणि हाय हायड्रॉक्सी ग्रुप प्रोटोनेट होऊ शकतो. आपण सांगू शकतो कोणताही प्रोटोनेट होऊ शकतो. बघा आता याचं जर प्रोटोनेशन झालं तर हा कंपाऊंड मिळेल, पण याचं प्रोटोनेशन झालं तर बघूया. बघा suppose this CH3 OH this phenyl ring OH. ओके, मग याचं जर प्रोटोनेशन झालं, if this hydroxy group protonated, that time you will get CH3 OH PH. okay, after loss of removal of water, this water is removed and to form carbocation CH3 OH this phenyl and this carbocation. ओके, आता इकडे पण बघू आपण याचं जर प्रोटोनेशन केलं आपण डायरेक्ट असंच लिहितो CH3
CS3 OH H, this is protonated. Okay, phenyl OH. After loss of water you will get CS3 formation of carbocation take place and this phenyl. Okay, बघा this compound or this intermediate, this is second and this is first. Okay, in both to first and second, which is more stable? Carbocation. This carbocation first is a more stable as compared to formation of this second carbocation. Okay, म्हणजे फर्स्ट कार्बोकॅटायन कोणता तयार होऊ शकतो तुमचा? धिस कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन. प्रायमरी कार्बोकॅटायन, टर्सरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल than secondary and secondary carbocation is more stable than primary. ओके, याच्यापेक्षाही कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो? बेन्झिलिक कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. मग हा कार्बोकॅटायन का मोर स्टेबल असतो? ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलिटी. बघा, हा बॉन्ड जर इथे गेला तर याच्यावर काय येईल? इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा इथे जाईल, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, हे असं रेझोनन्समध्ये जाईल. ओके, मग इथे जर बघितलं आपण, हा कार्बोकॅटायन काय आहे? टर्सरी कार्बोकॅटायन इज स्टेबल बट हिअर ॲज कम्पेअर टू बेन्झिलिक कार्बोकॅटायन, बेन्झिलिक कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल बिकॉज दिस कार्बोकॅटायन गोज इन रेझोनन्स. रेझोनेटिंग कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन द प्रायमरी, सेकंडरी और टर्सरी. म्हणजे टर्सरीपेक्षाही तो काय असू शकतो? मोर स्टेबल. टर्सरीमध्ये काय होईल? फक्त हे मिथाइल ग्रुप काय करतील? थ्रू इंडक्टिव्ह इफेक्ट और थ्रू हायपर कॉन्जुगेशन दे स्टॅबिलाइज द दिस कार्बोकॅटायन, बट दिस कार्बोकॅटायन स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. दॅट्स वाय दिस कार्बोकॅटायन फॉर्म इझिली. ओके, कारण की हा काय जातो? रेझोनन्समध्ये जातो म्हणून त्याला काय येते? स्टॅबिलिटी येते. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ दिस कार्बोकॅटायन ॲक्टिवेशन थर्मोडायनॅमिकली दिस इज स्टेबल. ओके, ॲक्टिवेशन एनर्जी इज अ व्हेरी लेस ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन. ॲक्टिवेशन एनर्जी इज अ व्हेरी लेस also. That's why this carbocation is a more stable carbocation than this. ओके, समजलं? मग ही काय आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की कोणता तुमचा हायड्रॉक्सी ग्रुप प्रोटोनेट होईल. तर कोणता होईल तुमचा? हा हायड्रॉक्सी ग्रुप काय होईल? प्रोटोनेट होईल आणि तुम्हाला काय मिळेल? हा कार्बोकॅटायन मिळेल, हा स्टेबल कार्बोकॅटायन. ओके, मग बघूया आपण हा CS3 OH and this phenyl and this carbocation. ओके, मग आपण बघितलं ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ वॉटर ॲट सेम टाइम this oxygen, okay, donate the electron to carbon and migration of methyl group take place or shift, one to shift of methyl group take place at the same time. जसा हा वॉटर रिमूव्ह होतो, पुल होतो, त्याच वेळेस काय होतं? ऑक्सिजन काय करतो? इथे इलेक्ट्रॉन पुश करतो आणि ॲट द सेम टाइम मिथाइल ग्रुप इज मायग्रेटेड फ्रॉम धिस कार्बन 1 टू कार्बन 2. ओके, म्हणजे त्याला काय म्हणू आपण? 1 टू शिफ्ट. म्हणजे बघा, ह्या ऑक्सिजनने जर कार्बनला लोन पेअर दिलं, कार्बनच्या पी ऑर्बिटलमध्ये लोन पेअर दिले, तर कार्बनला किती बॉन्ड होतात? 5. पण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. दॅट्स वाय धिस मिथाइल ग्रुप मायग्रेटेड कार्बन फ्रॉम 1 टू कार्बन 2. त्याला काय आपण? 1 टू शिफ्ट अँड यू विल गेट धिस कंपाऊंड CS3 C डबल बॉन्ड OH, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज मिथाइल and these 2 phenyl. Okay, and then minus H plus. This hydrogen is easily removed by conjugated base, and you will get
CH3 C double bond O CH3 this phenyl ओके this compound ओके बघा अशा पद्धतीने हे रिएक्शन होईल. फक्त इथे आपल्याला माहिती पाहिजे की कार्बोकॅटायन जो कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल असेल तो हायड्रॉक्सी ग्रुप काय होईल प्रोटोनेट होईल. म्हणजे आफ्टर लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड दॅट कार्बोकॅटायन इज अ मोस्ट स्टेबल ओके. म्हणजे हा जर ग्रुप कोणता हायड्रॉक्सी ग्रुप प्रोटोनेट होतो की वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर त्या कार्बोकॅटायनला काय आली पाहिजे स्टॅबिलिटी आली पाहिजे. हो अशा पद्धतीने ते काय होतात फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन होतात. तर आपण बघितलं स्टॅबिलिटी ऑर्डर प्रायमरी हा काय टर्सरी कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज मोस्ट स्टेबल दॅन प्रायमरी. ही कार्बोकॅटायनची आपल्याला ऑर्डर माहिती आहे. पण यांच्यापेक्षाही कोणता कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल आहे तुमचा बेन्झिलिक कार्बोकॅटायन बिकॉज इट अंडरगोज इन conjugation resonance okay that's why this is a more stable okay. This is the second example okay. Next example बघूया आपण epoxide. If epoxide is treated with acid that time you will get also this compound किंवा आपण epoxide च्या ऐवजी लगेच आपण थर्ड एक्झाम्पल बघूया ओके. इपॉक्साइड okay this is epoxide. This epoxide is treated with acid. That time protonation of this oxygen take place and to form this compound oxygen वरती पॉझिटिव्ह चार्ज ओके. आता याच्यामध्ये which bond is break this or this okay. The formation of carbocation okay after if loss this bond the formation of secondary carbocation take place okay. After loss of this bond okay here formation of tertiary carbocation take place and here formation of secondary okay. That's why this bond is break and to form this carbocation here OH and here hydrogen okay. मग जर ह्या ऑक्सिजनने इथे जर लोन पेअर दिल्या तर कोणता ग्रुप मायग्रेट होईल हा हायड्राइड मायग्रेट होईल. कुठे इथे हायड्राइड मायग्रेट झाला 1 to shift of take place and to form this compound okay. C double bond O positive charge okay minus H plus means if you are using H2SO4 this H2SO4 gives the H plus and remaining this conjugate base easily abstract this proton okay. हा काय करेल इझिली काय होईल abstract होईल आणि तयार काय होईल तुमचा हा कंपाऊंड C double bond O ओके. दिस इज द कार्बोनिल कंपाऊंड. मग इथे पण आपल्याला माहित पाहिजे की फॉर्मेशन ऑफ टर्सरी कार्बोकॅटायन ॲज कम्पेअर टू सेकंडरी विच इज मोर फिजिबल धिस ओके. म्हणजे याची ॲक्टिवेशन एनर्जी ही काय असणार आहे कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू धिस ओके. मग का कोणता तयार होईल हा टर्सरी कार्बोकॅटायन तयार होईल सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होणार नाही ओके. आणि आपल्याला मायग्रेटरी ॲप्टिट्यूड माहीत आहे. मायग्रेटरी ॲप्टिट्यूड कोणाचा विच
हायड्रोजन migrate fast than phenyl and then alkyl. ओके, ही आपण काय मायग्रेटरी ॲप्टिट्यूड हा आपल्याला माहिती आहे. मग सर्वात फास्ट हा मायग्रेट होतो, त्याच्यानंतर फिनाईल, त्याच्यानंतर अल्काईल. अल्काईलमध्ये पण टर्सरी, सेकंडरी, प्रायमरी अँड देन मिथिल ग्रुप. दिस इज द मायग्रेटरी ऑर्डर. ओके, नेक्स्ट बघू आपण एक एक्झाम्पल आणखी. बघा, फोर्थ एक्झाम्पल बघू. बघा, अशा पद्धतीने हा इपॉक्साईडची ओपनिंग होऊन हा तुम्हाला कंपाऊंड मिळू शकतो. इथे पण पिनॅकोलन रिअरेंजमेंटच होते आणि हा कंपाऊंड आपल्याला मिळतो. ओके, नेक्स्ट बघू आपण. This is a 5-membered ring. Okay, OH, OH, H plus. ओके, तयार काय होतं? दिस स्पायरो कंपाऊंड. ओके, बघा, याचं जर आपण प्रोटोनेशन केलं, कोणाचाही करू शकता तुम्ही. ओके, हा याला प्रोटॉन देईल, लोन पेअर देईल आणि त्याला प्रोटोनेट कराल. ओके, OH, दिस इज प्रोटोनेटेड 1,2-diol आफ्टर लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. OH after loss of water molecule, formation of carbocation take place. Okay, I will give you number for your understanding. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, बघा, मग हे लोन पेअरने जर ह्या कार्बन सोबत बॉन्ड तयार केला तर हा कार्बन 1 and 2 मधला बॉन्ड काय होईल, इथे मायग्रेट होईल. हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा कुठे याला अटॅच होईल, कोणाला? कार्बन 6ला, आणि तुम्हाला काय मिळेल? हा कंपाऊंड मिळेल. ओके, अशा पद्धतीने हे स्पायरो रिंगचं होईल. 1, दिस इज कार्बन 1, दिस इज कार्बन 2. ओके, अँड बघा, दिस इज 5, दिस इज 4, 3, ओके, 2, and this is 6. Okay, in this way this 1,2-diol or symmetrical vicinal diol created, but this is cyclic. Okay, and to form spiro compound. Okay, this is spiro compound. Okay, स्पायरो मध्ये बघा, हा एक कार्बन काय कॉमन आहे 2 रिंग मध्ये, यालाच काय म्हणू आपण? स्पायरो कंपाऊंड. ओके, अशा पद्धतीनेही याच्यामध्ये पिनॅकोलन रिअरेंजमेंट होते. दुसरं एक एक्झाम्पल त्याचं तुम्ही करायचं आहे, बघूया आपण एक एक्झाम्पल नेक्स्ट. OH, you will predict the product with mechanism. ओके, आणि हा प्रत्येकाने मला प्रोडक्ट याचा द्यायचा आहे. ओके, थँक्यू.